स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर खास करून हा ब्लॉग आपला विद्यार्थ्यांसाठी आहे. जे पण विद्यार्थी खेडेगावातून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला आलेले आहेत, त्यांच्यासाठी हा ब्लॉग बनवलेला आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही शिकायला आले आहेत, तर सर्वात म्हणजे आपल्याला जेवणाची आणि रूमची सोय हवी असते विद्यार्थ्यांसाठी. खूप मोठा प्रश्न आहे हा सगळ्यात. तर याच्यासाठी आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी समाज कल्याणचं हॉस्टेल अवेलेबल आहे. सोबतच महानगरपालिकेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल पण आहे आणि यासारखे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारे हॉस्टेल्स आहेत जिथे तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही फर्स्ट इयरला नवीन ॲडमिशन घेतला आहे कुठल्या पण कॉलेजमध्ये, तर तुम्ही समाज कल्याणच्या कुठल्या पण हॉस्टेलला अप्लाय करू शकता. तर याचं मेन ऑफिस आपल्याला विश्रांतवाडीला आहे. तर विश्रांतवाडीला एक हॉस्टेल आहे, म्हणजे 3 हॉस्टेल आहेत विश्रांतवाडीलाच. संत ज्ञानेश्वर, कोरेगाव पार्क आणि युनिट 1. सोबतच एक येरवाडा गोल्ड क्लबचं हॉस्टेल आहे आणि भोसरीला पण आहे एक हॉस्टेल. भोसरीला म्हणजे बॉईजसाठी आणि गर्ल्स दोघांसाठी पण तिकडे हॉस्टेल आहे आणि कात्रजला गर्ल्ससाठी हॉस्टेल आहे. तर या सगळ्या समाज कल्याणच्या हॉस्टेल्समध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तुमचं रोजचं जेवण खूप छान आहे, सोबतच तुम्हाला महिन्याला भत्ता मिळतो. तर चला बघूयात आपण हॉस्टेल्स कसं दिसते आतमध्ये आणि जेवणाची कशी व्यवस्था आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण हॉस्टेलपासून सुरू करूयात. तर बघू शकता मित्रांनो, आपण विश्रांतवाडी येथील समाज कल्याण हॉस्टेलला आहे. हे बाथरूम, टॉयलेट आणि हे पहा रूम. आमची एका रूममध्ये 4 जण राहू शकतो आपण. तर असं म्हणजे स्टडी टेबल वगैरे लावून सध्या 2 जण नाही आहेत, 2च जण आहेत रूममध्ये. 2 जण घरी गेलेले आहेत. तर अशा प्रकारची रूम आहे आणि बाहेरच्या बाजूला टॉयलेट बाथरूमच्या बाजूला आपल्याला कपबोर्ड वगैरे पण दिलेले आहेत आपलं सामान ठेवण्यासाठी. तर खूप भारी अशी व्यवस्था केलेली आहे. ही समोरची जी बिल्डिंग दिसत आहे मित्रांनो, ही आताच नवीन बांधलेली आहे. यात अजून मुलांना प्रवेश नाही आहे, पण यावर्षी मे बी विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळेल. तर चला आता बघूयात आपण मेस कशी आहे आणि मेसमध्ये जेवण कसं आहे. तर ही समोर जी दिसत आहे
ती मेस आहे आपली, हे भोजन कक्ष क्रमांक 1. तर चला जाऊया आत. काय आहे? अंडे. आलेला आहे. संपला असेल जेवण करून घे बरं. अरे तर छान अशी जेवणाची व्यवस्था आहे मित्रांनो. व्हेज नॉन व्हेज. सकाळी नाश्त्यामध्ये अंडे खूप छान आहे. आणि हे बघा किती भारी दिसत आहे हॉस्टेल. वेगवेगळ्या लाईटिंगनी सजवलेला. तर हा व्ह्यू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलच्या दिवसचा. 14 एप्रिलला अशा प्रकारे हॉस्टेल सजवण्यात आले होतं. तर पहा किती भारी दिसत आहे. आणि यातच 14 एप्रिल म्हणजे 14 एप्रिलच्या आठवड्यात खूप सारे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. तर मुलांनी खूप सारा एन्जॉय केला. तर ते पण बघूयात आपण. तर मित्रांनो, ज्याही गरजू विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांनी नक्की हॉस्टेलसाठी अप्लाय करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.